मित्रांनो, तर आज आपण 2025च्या MPSC गट क पूर्वपरीक्षेमध्ये पॉलिटी या विषयामध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत 15 त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आता दरवर्षी 15 क्वेश्चन येतात पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र, पॉलिटी आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे भारताची जी घटना आहे त्याच्यावर आणि पॉलिटीवर 15 प्रश्न येतात. आता 15पैकी तुमचं एक्झामचं टार्गेट असलं पाहिजे की 10 तरी तुम्हाला बरोबर आले पाहिजेत. 5 जे असतील, आता ते टफ लेवलचे जरी असले तरी ते नंतर आपण टॅकल करायला बघू, पण 10 तुम्हाला इझी जे असतात क्वेश्चन त्यामध्ये चुका झाल्या नाही पाहिजे. तर 10 कोणासाठी सांगतो आहे मी, की जे आत्ता नव्यानं सुरुवात करत आहेत आणि त्यांच्याकडे फक्त 3 मंथ्स आहेत त्यांच्यासाठी 10चं टार्गेट आहे. जे मागील 2-3 वर्षापासून अभ्यास करत आहेत ते यामध्ये 13पर्यंत जाऊ शकतात. 15पैकी 15 क्वेश्चन बरोबर येणं हे थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण 3-4 क्वेश्चन असे असतात की जे एकदमच आउट ऑफ द बॉक्स किंवा एकदम फॅक्च्युअल असतात. तर बघूया आपण कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत आणि कोणते सोपे कोणते अवघड आहेत, ज्याचं तुम्हाला अभ्यास असणं अपेक्षित आहे. पहिला प्रश्न काय बघा, टाउन एरिया कमिटी इज सेटअप फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ स्मॉल टाउन. आता ह्यांनी दिलं हे स्वतःच की टाउन एरिया कमिटी जी आहे ती छोट्या टाउनच्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी एस्टॅब्लिश केलेली असते. जसं की नगरपालिका असते, नगरपरिषद असते, ठीक आहे. तसंच टाउन एरिया कमिटी ही छोटंसं जे शहर आहे त्याच्या मॅनेजमेंटसाठी असते. इट मे बी, आता ह्याचं जे जसं की नगरपालिकेचे इलेक्शन्स होतात, आपण नगरसेवक निवडून देतो, नगराध्यक्ष निवडून देतो, तसंच टाउन एरिया कमिटी जे आहे त्याचे जे आपण जे निवडणुका होतात त्या कशा प्रकारे होतात, तर इथं काय दिलेत ऑप्शन, होली इलेक्टेड म्हणजे सगळे जे आहेत ते निवडलेले असतात नगरसेवकांप्रमाणे. होली नॉमिनेटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार जे आहे ते नॉमिनेट करतं सदस्यांना की बाबा हा नगरसेवक आहे तिथला, त्यांची एक कमिटी असते बेसिकली. सो हा तिथला राज्य सरकारनं निवडलेला आहे पूर्णपणे, किंवा मग पार्टली इलेक्टेड अँड पार्टली नॉमिनेटेड म्हणजे काही सदस्य जे आहे ते निवडून येतील लोकांमधून आणि काही जे आहे ते सरकार नेमणूक करेल. आता हा बेसिकली भाग कशाचा आहे, तर आपली 74वी घटनादुरुस्ती झाली ती 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट. त्यामध्ये अर्बन लोकल बॉडीज डेव्हलप केल्या होत्या. अर्बन लोकल बॉडीज म्हणजे एक होतं रुरल लोकल बॉडीज 73rd अमेंडमेंटनं, आणि 74th जी अमेंडमेंट झाली होती घटनादुरुस्ती कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याच्यामध्ये शहरी भाग जे होता त्याच्या निवडणुका कशा प्रकारे घेण्यात याव्यात, त्यामध्ये नगरसेवकांना कामं काय असतील, नगरपालिकेची कामं काय असतील, त्यांचं कार्यक्षेत्र काय असेल, या गोष्टी सगळ्या होत्या. तर नगरपालिकेचे सुद्धा 5-6 भाग केलेले आहेत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, त्यानंतर टाऊन, त्यानंतर आणखी जिथं मिलिटरी कॅन्टोन्मेंट बोर्ड असतात, मिलिटरीचं जिथं वस्ती असते तिथं कॅन्टोन्मेंट बोर्ड वगैरे असतात. अशा 5-6 लोकल बॉडीज आहेत अर्बन लोकल बॉडीजमध्ये. त्या थोडंफार तुम्ही वाचणं अपेक्षित आहे, हे सगळ्या पुस्तकामध्ये असतं, ठीक आहे. 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे. सो काय वाचायचं ते लक्षात ठेवा. आता याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव, म्हणजे याच्यामध्ये जे मेंबर नेमलेले असतात तर ते लोकांमधून पण निवडून येतील, सरकार पण नेमणूक करेल, किंवा काही लोकांमधून आणि काही सरकार नेमणूक करणार. तसंच तुम्हाला नगरपालिकेचं माहीत पाहिजे की नगरपालिकेमध्ये नगरसेवक कशा प्रकारे निवडले जातात. त्यानंतर आणि तसंच ग्रामपंचायतीचं, जिल्हा परिषद, पंचायत समिती बेसिक माहीत पाहिजे. हे जास्त डिटेलमध्ये जायचं नाही, कुठल्या निवडणुका झाल्या, कोण किती मतानं जिंकलं वगैरे हे नाही. तर निवडणुका होतात का डायरेक्टली अपॉइंटमेंट होते हे माहीत पाहिजे तुम्हाला. आणि हा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे. 74वी घटनादुरुस्ती जी झाली होती त्यानुसार. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, डॅश इज द प्रेसिडेंट ऑफ फर्स्ट ग्रामसभा आफ्टर द जनरल इलेक्शन ॲज वेल ॲज प्रेसिडेंट ऑफ फर्स्ट ग्रामसभा ऑफ द फायनान्शियल इयर. आता ग्रामसभा काय असते बेसिकली, जे खेडेगाव असतात तिथं ग्रामपंचायत असते, त्याचा जो अध्यक्ष असतो तो सरपंच असतो बेसिकली. तर ग्रामसभा म्हणजे काय, गावातली जी लोकं आहेत 18+ ज्यांचं वय आहे त्यांची एक सभा भरवणं अपेक्षित असतं ग्रामपंचायतीनं, जेणेकरून गावाशी रिलेटेड जे निर्णय असतील ते त्या ग्रामसभेत चर्चा केली जाते, लोकांना विश्वासात घेतलं जातं आणि निर्णय होतात.
सो त्याचा अध्यक्ष कोण असणार ग्रामसभेचा? पहिला ऑप्शन काय बघा, MLA म्हणजे आमदार असतील का? ते बघा, आमदार जे असतात त्यांच्या अंडर 2-3 तालुके असतात आणि ग्रामसभा जी आहे ती एकदम गाव पातळीवर आहे. सो आमदार जे आहेत ते प्रेसिडेंट असू शकत नाहीत, कारण एका तालुक्यामध्ये खूप सारी खेडेगाव असणार आणि म्हणजे त्यांच्या अंडर 200-300 ग्रामपंचायती असतील. सो त्याचे ते प्रेसिडेंट नसणार. ठीक आहे. तसंच खासदार तर आणखी मोठ्या लेवलला जिल्हा पातळीवर झालं. सो हे दोन्ही ऑप्शन तर चुकीचे आहेत. त्यानंतर सरपंच आहे आणि सबसरपंच, उपसरपंच. आता सरपंच जर असतील तर उपसरपंचाला कशाला ते प्रेसिडेंट करतील? सो ऑब्वियस आन्सर आहे की जर गाव पातळीवर एखादी मीटिंग होत असेल तर सरपंचच त्याचे अध्यक्ष असतात. सो हा म्हणजे सोपा प्रश्न आहे. तसा तुम्ही हे पुस्तकात कुठं जास्त वाचायला नाही मिळालं तरी ठीक आहे, पण तुम्हाला माहीत पाहिजे की सरपंच जे आहे ते ग्रामसभा किंवा लोकल लेवलला सरपंच जे आहेत ते प्रमुख असतात. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट शॅल बी वेस्टेड इन द गव्हर्नर. आता राज्यासाठी राज्यपाल असतात, राज्यपाल, आणि केंद्रासाठी म्हणजे भारतासाठी म्हणायचं झालं तर प्रेसिडेंट असतात, नामधारी प्रमुख असतात. हे नामधारी प्रमुख याचा अर्थ काय, सगळे जे आपण आमदार निवडून देतो त्याच्यातून कोणतर मुख्यमंत्री बनतो राज्य पातळीवर आणि ते सगळे निर्णय घेतात. पण त्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावर राज्यपाल जे आहेत ते संमती देतात किंवा स्वाक्षरी करतात आणि त्याचं कायद्यात रूपांतर होतं. सो राज्यपाल आणि प्रेसिडेंट जे आहेत म्हणजे राज्य लेवलला राज्यपाल असतात आणि केंद्रात प्रेसिडेंट असतात. सो हे दोन जे आहेत पोझिशन या खूप इम्पॉर्टंट आहे आणि दरवर्षी प्रेसिडेंट आणि राज्यपालवर 1 ते 2 प्रश्न येणारच गॅरंटेड. सो याच्याशी रिलेटेड जे आर्टिकल्स असतील प्रेसिडेंटशी रिलेटेड असतील, समजा 53 पासून ते पुढे 80च्या दरम्यान, तर कॉन्स्टिट्यूशनचे जे आर्टिकल्स आहेत ते आपण नंतर डिस्कस करूया कोणते इम्पॉर्टंट आहेत. प्रेसिडेंटच्या पॉवर काय आहेत बाबा, पार्डनिंगची पॉवर असते त्यांच्याकडे, खूप साऱ्या पॉवर्स आहेत प्रेसिडेंटला. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं पद आहे. त्यानंतर राज्यपाल हे राज्यासाठी पण प्रमुख आहे पद. एखादं बिल जे आहे राज्यपालांनी सही नाही केली तर त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही आणि मग त्यानंतर प्रॉब्लेम सुरू होतात. सो हे कुठल्या आर्टिकलमध्ये दिलं आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या 154 नंबरचं आर्टिकल आहे. जेव्हा पॉलिटी तुम्ही वाचाल तेव्हा, आता समजा 395च्या अराउंड आर्टिकल्स आहेत पूर्ण कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तर 395च्या एवढे पाठ करायची गरज नाही आहे. 1 ते 50 जे आहेत आर्टिकल पहिले ते माहीत असणं अपेक्षित आहे, कारण हे खूप महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत 1 ते 50. आता तुम्ही पहिल्यांदा जेव्हा वाचायला घ्याल तेव्हा हे थोडंसं अवघड वाटेल, पण जेव्हा तुम्ही 2 वेळा 3 वेळा 4 वेळा वाचाल तेव्हा हे 1 ते 50 लक्षात राहून जातील, सोपे आहेत तसे. त्यानंतर पुढचे जे आहेत केंद्र सरकारशी रिलेटेड, राज्य सरकारशी रिलेटेड, त्यानंतर UPSC MPSCशी रिलेटेड, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाशी रिलेटेड, CAG, अटॉर्नी जनरल, त्यानंतर भाषाशी रिलेटेड काही असतात, काही लँग्वेजशी रिलेटेड आहेत. सो असे काही सेक्शन्स आहेत खूप सारे. तर त्याची रेंज फक्त माहीत आहे की UPSC कुठं आहे बाबा, इलेक्शन कमिशन कुठं आहे, सुप्रीम कोर्टशी रिलेटेड कोणते आहेत, हायकोर्टशी रिलेटेड कोणते आहेत, प्रेसिडेंट, गव्हर्नर, असे ब्लॉकमध्ये तुम्हाला अंदाजे माहीत असतील तरी हे सोडवता येतात क्वेश्चन. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा, कारण MPSCमध्ये काय होतं, क्वेश्चन रिपीट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जसं की आत्ता जी 31 तारखेला MPSCची प्रिलिम झाली राज्यसेवा, त्यामध्ये CAGवर प्रश्न विचारला होता की CAGशी रिलेटेड, ठीक आहे, क्रॉम्प्टर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, याच्याशी रिलेटेड कोणतं आर्टिकल आहे, 148 नंबरचं आहे. तर हे सलग मागचे 3 वर्ष विचारलं MPSCमध्ये. सो खूप रिपिटिशन होतं. सो गव्हर्नरची ताकद जी आहे की राज्याची सगळी जी पॉवर आहे एक्झिक्युटिव्ह ती गव्हर्नरकडे असते. कोणत्या आर्टिकलमध्ये, 154. सो हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर खाली आता काय दिलं आहे बघा, नॉट करेक्टली मॅच जोडी कुठल्या आहे ते ओळखायला सांगितलं आहे. आता हे बघा, मी आता हे ग्रुपवर नोट्स शेअर केल्यातच ऑलरेडी, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे कॉन्स्टिट्यूशनचे 22 पार्ट्स प्लस 3 पार्ट्स असे 25 पार्ट्स आहे टोटल. तर त्याच्या नोट्स शेअर केल्यात मी कोणत्या पार्टमध्ये काय आहे. आता आपल्याला संविधानानं काहीतरी अधिकार दिलेले आहेत. ओके. सो राईट टू इक्वॅलिटी आहे, त्यानंतर राईट टू फ्रीडम आहे, त्यानंतर राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन आहे, त्यानंतर रिलिजियस राईट आहेत, कल्चरल मायनॉरिटीशी रिलेटेड राईट्स आहेत. समजतं का? इक्वॅलिटी, फ्रीडम, एक्सप्लॉयटेशन, रिलिजन असे 6 मेजर फंडामेंटल्स आहेत राईट.
कॉन्स्टिट्युशनल रेमेडीचा राईट आहे 32. तर त्याच्या जोड्या लावायला. आता पहिला जो आहे राईट टू इक्वॅलिटी 14 ते 18 बरोबर आहे. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन हे जे आहे ना ते 23 आणि 24 नंबरचं आर्टिकल आहे. यासाठी मी काय सांगितलं आहे तुम्हाला की तुम्हाला 1 ते 50 आर्टिकल तोंडपाठ असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर हमखास 1 ते 2 प्रश्न येणार तुम्हाला. कॉन्स्टिट्यूशन जे आहे आपलं भारताचं संविधान, त्याचे आर्टिकल 1 ते 50 मी नंतर सांगेन हे कसं लक्षात ठेवायचं, त्याच्यात काय दिलेलं आहे. तर 1 ते 50 इम्पॉर्टंट आहेत, कुठल्या याच्यावर कधी प्रश्न विचारतील. आणि तिथून पुढचे जे आहेत त्याची फक्त रेंज लक्षात ठेवायची एक्झाममध्ये. आलं बरोबर ठीक, नाही तर स्किप करायचं. 14 ते 18 इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा अधिकार, बरोबर आहे. एक्सप्लॉयटेशन म्हणजे बाबा लहान मुलं जे आहेत त्यांना हजार्डस म्हणजे फॅक्टरीमध्ये किंवा खाणीमध्ये काम करायला बंदी आहे. किंवा 23वा आर्टिकल काय सांगतं की ह्युमनचं जे ट्रॅफिकिंग होतं म्हणजे लहान मुलांना किडनॅप करून बाहेरच्या देशात विकलं जातं किंवा लहान मुलींना किडनॅप करून त्यांचं सेलिंग केलं जातं बेसिकली, तर त्याच्यावर बंदी आहे कायद्यानं. आणि हे आपला अधिकार आहे मूलभूत की ट्रॅफिकिंग जर करत असेल कोण तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता त्याच्या विरोधात. सो हे कितव्या नंबरचं आहे? 23 आणि 24चं आहे. त्यानंतर रिलिजियस जे आहे धर्माशी रिलेटेड अधिकार जे आहेत आपले 25 ते 28 बरोबर आहेत. कल्चरल एज्युकेशनल 29-30 बरोबर आहेत. सो हे सगळे फ्रीडम जे सांगितले मी तुम्हाला, इक्वॅलिटी त्यानंतर फ्रीडम, त्यानंतर एक्सप्लॉयटेशनशी रिलेटेड, रिलिजनशी रिलेटेड, कल्चरल आणि कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज किंवा बाबा सुप्रीम कोर्टात जाऊ शकता तुम्ही. ओके, सो हे पहिले माहीत पाहिजे तुम्हाला. फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार जे आहेत ते पाठच पाहिजेत. नेक्स्ट काय बघा, हू हॅज द ऑथॉरिटी टू अपॉइंट पोलीस पाटील. आता पोलीस पाटील बेसिकली काय असतात, तर जसं की वरती ग्रामसभा बघितला आपण, गाव पातळीवर काय असतं, एखादी घटना घडली, गुन्हा झाला, कोणाची भांडणं झाली, तर पोलीस पाटील जे आहेत ते तिथले जे पोलीस कॉन्स्टेबल असतील तालुका लेवलला किंवा तिथल्या लोकल लेवलला, त्यांना माहिती देण्याचं काम हे पोलीस पाटील करतात बेसिकली. आता त्यांची नेमणूक कोण करतं, तर कलेक्टर करतं. आता हे कुठल्या जास्त पुस्तकांमध्ये वगैरे दिलेलं सापडत नाही आपल्याला. पोलीस भरतीची तयारी करत असतील तर त्यामध्ये असतं, पण स्टँडर्ड जे बुक्स आहेत त्यामध्ये कुठेतरी दिलं असतील, पण हे अवघड आहे. पण आता हे पालकमंत्री, उपजिल्हाधिकारी, आता उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी हे बघा, मगाशी आपण सरपंच उपसरपंच बघितलं होतं. जर सरपंच असतील तर उपसरपंच नाही नेमणूक करणार, तसंच जर जिल्हाधिकारी दिले तर उपजिल्हाधिकारी नाही करणार नेमणूक. आणि हे बघा, तहसीलदार खालच्या लेवलला आले, त्याच्यावरती उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी त्याच्यावरती आले. सो हे आन्सर आहे, माहीत नसेल तर आता लक्षात ठेवा. नेक्स्ट काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग हायकोर्ट हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ बेंचेस. हायकोर्ट, आता हायकोर्ट म्हणजे काय, प्रत्येक जे राज्य आहे त्याच्यामध्ये एक हायकोर्ट असतं बेसिकली, की जेणेकरून तिथले जे सगळे खटले असतील अपील केलं जातं. पहिला तहसील लेवलला असतात कोर्ट, उपजिल्हा न्यायालय किंवा सत्र न्यायालय, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट असतात, आणि त्याच्यावर तुम्हाला अपील करायचं असेल तर हायकोर्ट असतं बेसिकली. तर आता त्याचे बेंचेस असतात, जसं की मुंबई हायकोर्ट जे आहे त्याचं नागपूरला बेंच आहे. त्यानंतर गोवा जे आहे स्टेट, त्याच्यासाठी पण मुंबई हायकोर्टच्या अंडरच येतं ते गोवाचं वगैरे सगळं. त्यानंतर दीव दमन वगैरे हे जे सगळे आहेत त्यांचं पण बॉम्बे हायकोर्टच्या अंडरच येतं. सो याचे जे बॉम्बे हायकोर्टचे जे बेंचेस आहेत ते जास्त आहेत खूप. नागपूरला आहे, गोव्याला आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा, हे करंट अफेअर्ससारखं आहे, कुठल्या याचे जास्त बेंचेस आहेत वगैरे, ठीक आहे. त्यानंतर विच शेड्यूल इन्क्लूड्स लिस्ट ऑफ ऑफिशियल लँग्वेज ऑफ इंडिया. आता आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे भारताचं संविधान, मी मग सांगितलं 395 आर्टिकल्स आहेत, 22 + 3 पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये, आणि ते 12 शेड्यूल्स केलेले आहेत त्याच्यामध्ये. अनुसूची म्हणतात त्याला, परिशिष्ट सॉरी. तर कोणत्या परिशिष्टामध्ये आपल्या भाषा ज्या आहेत ऑफिशियल लँग्वेजेस म्हणजे काय, मराठी भाषा आहे महाराष्ट्रात यूज केली जाते, गुजराती आहे, त्यानंतर तमिळ, तेलुगू, हिंदी, या सगळ्या ज्या भाषा आहेत त्यातल्या ऑफिशियल लँग्वेजेस म्हणजे या भाषा तुम्ही पार्लिमेंटचं जे कामकाज चालतं त्यामध्ये यूज करू शकता.
आणि ऑफिशियल लँग्वेज असेल तर त्याच्यासाठी डेव्हलपमेंटसाठी पैसे वगैरे मिळतात. सो टोटल 22 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत आणि त्या कोणत्या शेड्यूलमध्ये दिलं आहे तर 8 नंबरच्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे. आता हे फॅक्ट हे 12 शेड्यूल जे आहेत ते पाठ असणं गरजेचं आहे. ओके, पहिल्या शेड्यूलमध्ये काय आहे बाबा, दुसऱ्या शेड्यूलमध्ये काय आहे, तिसऱ्यामध्ये काय आहे, असं हे सगळं तुम्हाला मी नोट्स शेअर केले आहेत या 12 शेड्यूल, तर ते माहीत असणं गरजेचं आहे. स्टार्टिंगला 8 शेड्यूल होते जेव्हा कॉन्स्टिट्यूशन आपलं आलं 26 जानेवारी 1950ला आणि त्यानंतर मग 9, 10, 11, 12 हे 4 शेड्यूल ॲड झाले आहेत. 9, 10, 11, 12. ठीक आहे. नंतर मी व्हिडिओ बनवेन शॉर्ट एक याच्यावर 12 शेड्यूल काय आहेत आणि त्याच्यात काय दिलेलं आहे. पण लक्षात ठेवा हे 12 शेड्यूल जे आहेत ते त्याच्यावर एक क्वेश्चन येणार गॅरंटेड आणि हा इझी क्वेश्चन आहे, खूप जास्त इझिएस्ट. 12 गोष्टी करायच्या आहेत. प्रत्येक ह्याच्यात काय दिलं तुम्हाला जरी माहीत असेल तरी तुम्हाला 1 मार्क मिळाला. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, द सेंट्रल गव्हर्नमेंट टेकन आउट डॅश डॅश फ्रॉम द पार्ट 3 कॉन्स्टिट्यूशन लिस्ट ऑफ फंडामेंटल राईट्स बाय 44. आता हे बघा, कॉन्स्टिट्यूशन जेव्हा आपली आली 26 जानेवारी 1950ला त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनमध्ये घटना दुरुस्ती झाल्या खूप साऱ्या, 1, 2, 3 अशा लेटेस्ट 106 नंबरची घटना दुरुस्ती झाली आहे. ठीक आहे, की ज्यामध्ये महिलांसाठी बाबा रिझर्वेशन केले 33% इलेक्शनमध्ये वगैरे. त्यानंतर EWS रिझर्वेशन आलं होतं, GST आला होता, OBCचं जे रिझर्वेशन आहे त्याला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलं होतं. ठीक आहे, सो असे खूप सारे घटनात्मक बदल झाले होते कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे कालांतरानं करणं अपेक्षित असतं. समजतं, SCसाठी रिझर्वेशन वगैरे जे आहे त्याच्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केली होती 105 नंबरची. सो असे 106 झालेत आत्तापर्यंत घटना दुरुस्त. या सगळ्या मी शेअर केलं तुम्हाला इम्पॉर्टंट ज्या अमेंडमेंट आहेत. तर आता हे बघा, मगाशी आपण जे फ्रीडम डिस्कस केले ना, फंडामेंटल राईट्स म्हणजे आपले जे मूलभूत अधिकार आहेत, इक्वॅलिटीचा आहे, त्यानंतर फ्रीडम आहे, त्यानंतर एक्सप्लॉयटेशन आहे, रिलिजियस राईट्स आहेत, कल्चरल राईट्स आहेत आणि कॉन्स्टिट्युशनल रेमेडीचा एक ऑप्शन आहे 32 नंबरचं, की आपले जे राईट्स वॉइड झाले हे तर आपण कोर्टात जाऊ शकतो. तर यामध्ये आधी जेव्हा आपली कॉन्स्टिट्यूशन आली ना तेव्हा राईट टू प्रॉपर्टी होतं. म्हणजे तुमचं समजा जमीन आहे काही किंवा तुमचं घर आहे, दुकान आहे, तर त्याच्यावर तुम्हाला फंडामेंटल राईट होता. म्हणजे सरकार तुमचं जे जमीन आहे ती घेऊ शकत नाही. समजते का? म्हणजे जर घेतली तर तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकता जमीन सरकारनं बळकावली किंवा काय प्रयत्न केला तर. पण नंतर प्रॉब्लेम काय होऊ लागले, आता समजा आपल्याला रस्ता बांधायचा आहे एखादा, तर त्याच्यासाठी जमीन अधिग्रहण करावं लागणार लोकांच्या जमिनी. आता प्रत्येकजण जर सुप्रीम कोर्टात जात बसला तर सुप्रीम कोर्ट जे आहे ते हायेस्ट लेवलचं कोर्ट आहे की जिथं मोठमोठ्या केसेस येत राहतात आणि जमिनीचे खटले जर एवढे येत राहिले तर बाकी कोणतेच क्रिमिनल आणि बाकी कॉन्स्टिट्युशनल गोष्टी जे आहेत ते कोर्ट हँडल करू शकणार नाही. यासाठी 44व्या घटना दुरुस्तीत काय केलं की राईट टू प्रॉपर्टी जो होता हा कॉन्स्टिट्युशनल राईट केला त्यांनी. कॉन्स्टिट्युशनल राईट मला वाटते काहीतरी 301 नंबरला टाकला आहे त्यांनी. म्हणजे तो फंडामेंटल राईट राहिला नाही आता, तर त्याचं कन्व्हर्जन त्यांनी कॉन्स्टिट्युशनल राईटमध्ये केलं. म्हणजे सरकार तुमची जमीन जर अधिग्रहण करत असेल तर तुम्हाला कॉम्पेन्सेशन देणार. ते कॉम्पेन्सेशन म्हणजे मोबदला. जसं की आता पुण्यात समजा विमानतळ करायचं चाललं आहे लोहगावला किंवा इथं पुरंदर साईडला, तिथं ज्या जमिनी घेणार शेतकऱ्यांच्या सरकार एअरपोर्टसाठी, तर तिथल्या लोकांना त्या जमिनीचे जे रेट्स असतील बाबा गुंठ्याला 5 लाख 10 लाख काय असतील ते त्याप्रमाणे सरकार त्यांना मोबदला देणार. असं नाही की फ्रीमध्ये सरकार त्यांची जमीन बळकावली एअरपोर्टसाठी किंवा धरणासाठी. आता धरण जर बांधायचं असेल, एखादं गाव पाण्याखाली जात असेल तर त्यांना दुसऱ्या ठिकाणी घरं जागा दिली जाते. ओके, सो राईट टू प्रॉपर्टी लक्षात ठेवा, हा फंडामेंटल राईट नाही आहे. आता म्हणजे तुमची प्रॉपर्टी सरकारने हिरावून घेतली तर तुम्ही सुप्रीम कोर्टात डायरेक्टली नाही जाऊ शकत. त्यासाठी तुम्ही नॉर्मल कोर्टामध्ये जाऊ शकता राईट टू प्रॉपर्टीसाठी. हा अधिकार आहे पण तो फंडामेंटल राईट नाही आहे. आधी होतं. हे 44वी घटना दुरुस्ती जरी झाली साधारणतः 1978मध्ये झाली बहुतेक, त्यावेळेस तो काय केला फंडामेंटल राईट काढून टाकला आणि त्याचा लिगल राईट करून टाकलं. आता म्हणजे हा सोपा क्वेश्चन आहे. मी जे सांगितलं कॉन्स्टिट्युशनमध्ये 106 वेळा चेंजेस झाले आहेत, तर त्यातले जे इम्पॉर्टंट 20 चेंजेस असतील ते जेव्हा चर्चा करणार त्यात हा आहे 44वा 42वा त्यामध्ये हे होऊन जाईल.
त्यानंतर हू डिस्क्राईब द कॉन्करंट लिस्ट ऑफ द सेंट्रल अँड स्टेट ॲज ट्वायलाईट झोन. पाईल. आता हे येणार नाही आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही किती अभ्यास करा, 2-3 पुस्तक वाचा, पण हा जो आहे तो टफ कॅटेगरीमधला क्वेश्चन आहे. सो हे येणं अपेक्षा, मी सांगितलं आहे तुम्हाला 15 क्वेश्चन जे येणार त्यातले 10 सुटायला पाहिजे तुम्हाला बरोबर. 5 जे आहेत ते अवघड असतील किंवा मीडियम लेवलचे असतील, त्यातले 1-2 सुटले तर गुड, बट 10 जे सोपे येणार आहेत ते चुकायचे नाहीत. तसा हा जो आहे हा टफ कॅटेगरीचा आहे क्वेश्चन, जो सुटणार नाही एक्झाममध्ये तुम्हाला. सो आला तर ठीक, नाही तर स्किप करायचं. मी कुठं वाचण्यात आलं तुमच्या लक्षात राहिलं एक्झामपर्यंत तर ठीक, नाही तर स्किप करायचं. त्यानंतर हे बघा काय आहे. आता जेव्हा आपली कॉन्स्टिट्यूशन तयार झाली, म्हणजे साधारणतः 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला, त्याच्या आधीपासूनच थोडंसं कॉन्स्टिट्यूशन बनवायला सुरुवात झाली होती आणि 1950ला 26 जानेवारीला ॲडॉप्ट झाली, ठीक आहे. सो हे जे 3 वर्षाचा कालावधी लागला याला, तर त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये कॉन्स्टिट्यूशन बनवणं, आता आपली भारताची जी कॉन्स्टिट्यूशन आहे जगातील सगळ्यात मोठी रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे याच्यापेक्षा मोठी कोणती लिखित स्वरूपाची घटना नाही आहे, समजते का. आपण खूप साऱ्या देशांकडून काही गोष्टी, चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या घेतल्यात आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. तर ती तयार करण्यासाठी खूप साऱ्या कमिट्या होत्या. त्याचे ड्राफ्टिंग कमिटी फॉर एक्झाम्पल, त्याचे अध्यक्ष BR आंबेडकर होते. त्यानंतर स्टिअरिंग कमिटी होती. अशा खूप साऱ्या कमिट्या होत्या. त्याच्यात कोण अध्यक्ष होतं, कोण बघितलं, काय काय असे क्वेश्चन्स विचारले जातात. सो याच्याशी रिलेटेड पण आपण एक लेक्चर घेऊ की बाबा कॉन्स्टिट्यूशन जेव्हा बनवली आपली 1947 ते 50च्या दरम्यान 3 वर्षामध्ये साधारणतः, तेव्हा काय काय मेजर घडामोडी होत्या, कोण कुठल्या कमिटीचा अध्यक्ष होतं वगैरे, त्याच्यावर एक क्वेश्चन येतो गॅरंटेड. तर हेच दिलं त्यांनी की अय्यंगार जे होते ते चीफ ड्राफ्ट्समन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होते. आणि काय विचारलं, इनकरेक्ट विचारलं, लक्ष द्यायचं. आता मी सांगितलं मगाशी की चीफ ड्राफ्ट्समन जे होते म्हणजे मुख्य आरेखा, आता हे BR आंबेडकर होते. सो हे जे स्टेटमेंट आहे चूक आहे. त्यांना SN मुखर्जी सेक्रेटरी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, आता हे बघायला पाहिजेत फॅक्च्युअल. प्रेम बिहारी नारायण राय जाधव वॉज कॅलिग्राफर म्हणजे हातानं जे लिहितो आपण, कॅलिग्राफी आर्ट असतं, चांगल्या अक्षरात लिहिता तुम्ही जे, असं काहीतरी, ठीक आहे. सो कॅलिग्राफी म्हणतात याला. सो कॉन्स्टिट्यूशन जी ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आहे ते हाताने लिहिलेले आहे. त्याचे जे कॅलिग्राफर, लेखक जे होते, म्हणजे त्यांना जे सांगितलं आणि त्यांनी फक्त लिहिण्याचं काम केलं, ते हे आहेत बेसिकली प्रेम बिहारी नारायण राय. हे बरोबर आहे स्टेटमेंट, आणि बाकीचे जे आहेत वरचे 2 ते चुकीचे आहेत, समजतं. सो याचा आन्सर जे आहे इनकरेक्ट. आता एक्झाममध्ये लक्षात ठेवायचं, करेक्ट विचारले का इनकरेक्ट. सो चुकीचे विचारले आहेत. सो पहिलं तर चुकीचं आहे डेफिनेटली, आणि हे बरोबर आहे. हे पुस्तकात तुम्हाला कोणत्याही तात्यांचा ठोकळा जरी म्हणला मी तर त्यामध्ये मिळून जाईल प्रेम बिहारी रायचं. तर त्यानंतर करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे खालीलपैकी. ऑर्डिनरी बिल कॅन बी इंट्रोड्यूस्ड बाय मिनिस्टर ऑर प्रायव्हेट मेंबर. आता बिल म्हणजे काय असतं बेसिकली, विधेयक ज्याला म्हणतात मराठीमध्ये, की आपण जेव्हा एखादा कायदा बनतो तर तो कायदा बनण्यासाठी काय होतं, त्याचं जे डिमांड्स असतात की काय पाहिजे आपल्याला, जसं की लेडीज सेफ्टीशी रिलेटेड काहीतरी कायदा असेल किंवा चाइल्ड राईट्सशी रिलेटेड काहीतरी कायदा असेल, तर तो पहिला विधानसभेत, म्हणजे राज्यात असेल तर विधानसभेत मांडला जातो, केंद्राचा असेल तर आपली संसद जी आहे त्याच्यामध्ये मांडला जातो. मग त्याच्यावर चर्चा होते आणि मग ओके असेल तर मग तो वोटिंग केलं जातं आणि पारित होतो कायदा. प्रेसिडेंट आणि राज्यपाल सही करणार त्याच्यावर. आता हा ऑर्डिनरी बिल म्हणजे काय, असे बिल की ज्यामध्ये समजा वुमन सेफ्टीशी रिलेटेड आहे, आरक्षणाशी रिलेटेड आहे, समजतं, शेतीशी रिलेटेड आहे, हे याला ऑर्डिनरी बिल म्हणतात. म्हणजे सामान्य बिल जे आहे, कुठलंही बिल की ज्याच्यात पैशाच्या स्पेसिफिक गोष्टी नाहीत, मनी बजेटशी रिलेटेड जे असतं ना त्या गोष्टी नाहीत. म्हणजे तुम्ही एखादी नवीन काय म्हणू शकता आपण, गव्हर्मेंट टॅक्स तुमच्याकडून जे वसूल करणार, समजा नवीन टॅक्स आणायचं झालं, जसं GST आणला होता, त्याच्यासारखा नवीन कुठला तर टॅक्स आणायचा झाला सरकारला, तर ते ऑर्डिनरी बिल नाही म्हणणार त्याला आपण मनी बिल म्हणणार. आणि बाकी किरकोळ जे असतात, वुमनशी रिलेटेड, चिल्ड्रनशी रिलेटेड, सामान्य माणसांशी रिलेटेड, ट्रॅफिकशी रिलेटेड, ते सगळे ऑर्डिनरी बिल्स आहेत. आता ऑर्डिनरी बिल जे असतं ते मिनिस्टर म्हणजे एखादा मंत्री किंवा प्रायव्हेट मेंबर म्हणजे कोणताही आमदार खासदार जो आहे तो इंट्रोड्यूस करू शकतो, म्हणजे मांडू शकतो. आता हे बघा,
मिनिस्टरनं मांडलं म्हणजे काय, सरकारनं मांडल्यासारखंच आहे ते, कारण मिनिस्टर सरकारच्या तर्फेच असतो. सो मिनिस्टरनं मांडलं म्हणजे सरकारनं मांडलं आणि ते पास होण्याची शक्यता जास्त असते. वेरॅज प्रायव्हेट मेंबर म्हणजे एखाद्या विरोधी पक्ष नेत्याच्या विरोधी अपोजिंग पार्टीमधल्या एखाद्या लोकांना मांडलं, आमदार खासदारांना, तर त्याला प्रायव्हेट मेंबर बिल म्हणतात. कोणताही जो मिनिस्टर नाही आहे तो सोडून कोणीही मांडलं तर ते प्रायव्हेट मेंबर बिल झालं. असते मिनिस्टर सोडून बाकी म्हणजे सगळे जे आमदार खासदार असतात त्यापैकी 15%च मिनिस्टर बनू शकतात. राहिलेले 85% लोक जे आहेत त्यातलं कोणीही जर मांडलं त्याला प्रायव्हेट मेंबर बनणार. तर ऑर्डिनरी बिल जे आहे ते मिनिस्टर और प्रायव्हेट मेंबर मांडू शकतात, बरोबर आहे. पण मनी बिल जे असतं, हे बघा, मनी बिल जे आहे ते कोण मांडू शकतं, तर मिनिस्टरच मांडू शकतात. ते प्रायव्हेट मेंबर म्हणजे कुठलाही अपोजिट पार्टीचा आला आणि त्यानं मनी बिल मांडला असं नाही होणार, कारण मनी बिलमध्ये कोणता टॅक्स घ्यायचा आहे वगैरे आणि हे सगळं सरकार ठरवतं. सो सरकारचे मिनिस्टरच मांडतात मनी बिल. सो प्रायव्हेट मेंबर नाही मांडत ते. म्हणजे राहुल गांधी जे आहेत ते बजेट आपलं सादर नाही करणार, कारण बजेट अधिकार जो आहे तो गव्हर्नमेंटला असतो बेसिकली. निर्मला सीतारामन जे आहेत त्या मांडणं, ठीक आहे. सो हे दुसरं चुकीचं आहे, पहिलं बरोबर आहे. सो करेक्ट विचारलं आहे ए. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, बलवंतराय मेहता कमिटी. आता मी मग सांगितलं होतं 73वी घटनादुरुस्ती जी आहे त्याच्यामध्ये रुरल लोकल बॉडी ज्या आहेत, ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद हे येतं याच्यामध्ये. आणि ग्रामपंचायतीचे अधिकार काय आहेत बाबा, तुमच्याकडून पाण्याशी रिलेटेड टॅक्स घेणार, त्यानंतर घर भाडं घेणार तुमच्याकडून, घरभत्ता वगैरे, ठीक आहे. आणखी काही जत्रा असेल गावामध्ये त्याच्यावर टॅक्स घेणार ते. अशा किरकोळ गोष्टी ज्या आहेत त्या ग्रामपंचायतीकडे आहेत, शाळा असतात वगैरे. तर बलवंतराय मेहता कमिटी जी होती, आता हे 73वी घटनादुरुस्ती जी झाली त्याच्या आधी खूप साऱ्या कमिट्या येऊन गेल्या की असं असं करायला पाहिजे आपण, तरच आपलं. आता हे बघा, नुसतं आमदार खासदार असून उपयोग नाही आहे, कारण ते तालुका लेवल, जिल्हा लेवलला बघतात. पण आपलं बेसिक युनिट जे आहे भारताचं, भारत हे अजून खेड्यामध्ये राहतो. आपली बऱ्यापैकी जनता जी आहे, मोर दॅन 60% ही खेड्यामध्ये राहते. सो खेड्यामधल्या लोकांना पण स्वतःचे रिप्रेझेंटेटिव्ह असले पाहिजेत लोकल लेवलचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व करण्यासाठी. त्यासाठी खूप साऱ्या कमिट्या गव्हर्नमेंटनं तयार केल्या होत्या, कसं करता येईल आपल्याला. तर बलवंतराय मेहता कमिटी जी आहे ती त्याच्याशी रिलेटेड आहे. आता हे डिटेलमध्ये आहे थोडंसं, हे तुम्हाला जेव्हा वाचाल तेव्हा हे असतं सगळ्या पुस्तकांमध्ये. बलवंतराय मेहता कमिटी, त्यानंतर राव कमिटी आहे, खूप साऱ्या अशा 7-8 कमिट्या आहेत रुरल लोकल बॉडीशी रिलेटेड. ओके, सो बलवंतराय मेहता कमिटीनं काय रिकमेंडेशन केले होते बघा, म्हणजे त्यातलं बरोबर कुठलं आहे वगैरे ओळखायचं आपल्याला. तर विलेज पंचायत शूड बी कॉन्स्टिट्यूटेड विथ डायरेक्टली इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे आपली ग्रामपंचायत जी आहे त्यामध्ये जे आपण ग्रामसेवक निवडून देणार ते डायरेक्टली इलेक्टेड पाहिजेत, म्हणजे लोक निवडून देणार त्यांना, ठीक आहे. हे पहिलं वाक्य आहे. पंचायत समिती जी असते आणि जिल्हा परिषद जी असते शूड बी कॉन्स्टिट्यूटेड विथ डायरेक्टली इलेक्टेड. म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जे आहेत त्याचेसुद्धा मेंबर जे आहेत त्याचं लोकांनीच निवडून द्यावेत. आणि थर्ड जे आहे ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर शूड बी चेअरमॅन ऑफ द जिल्हा परिषद. म्हणजे कलेक्टर जे असतील ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील असं सांगितलं इथं. असं त्यांनी मांडलं होतं बलवंतराय मेहता कमिटीनं. ओके, त्यातल्या काही मंजूर झाल्या गोष्टी, काही नामंजूर झाल्या वगैरे, या नंतरचा भाग आहे. तर यातलं बरोबर कुठलं आहे. आता हे बघा, हे आत्ता जे आहे आपल्या इथं आणि त्यांनी काय सांगितलं होतं याचा काही संबंध नाही आहे. ही कमिटी जी होती त्याने सांगितलं बाबा असं असं असायला पाहिजे. पण आत्ता सध्या जे बघतो आपण ग्रामपंचायतीचे जे आहेत ते डायरेक्टली इलेक्टेड असतात, बरोबर आहे. आणि आत्ता पण तसंच असतं ते. बलवंतराय मेहता कमिटीने पण ते सांगितलं होतं. पण जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जे आहेत आत्ता सध्या ते डायरेक्टली इलेक्टेड होतात. आता मागच्या 2 महिन्यापूर्वीच निवडणुका झाल्या. पण त्यांनी जे सांगितलं होतं ते सांगितलं होतं इनडायरेक्ट. कारण पंचायत समिती, जिल्हा परिषद हे काही म्हणजे गाव पातळीवर नाहीत, ते 10-12 ग्रामपंचायतीला असतील किंवा 15-20 ग्रामपंचायती असतील त्याची एक पंचायत समिती आणि त्याच्यावरती जिल्हा परिषद असते, ठीक आहे. तर त्याचं इनडायरेक्ट इलेक्शन घ्या असं सांगितलं होतं. इनडायरेक्ट म्हणजे काय, लोक निवडून देणार नाहीत त्यांना डायरेक्टली. जे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य देणार त्यांनी ठरवणार की कोण जायला पाहिजे पंचायत समितीत, कोण जिल्हा परिषदेवर जायला पाहिजे, किंवा सरकार काही नेमणुका करणार वगैरे अशा गोष्टी होत्या. आणि कलेक्टर हे प्रमुख असायला पाहिजे जिल्हा परिषदेचे असं त्यांनी सांगितलं होतं बलवंतराय मेहतानं. सो हे ए आणि सी बरोबर आहे. हे जेव्हा तुम्ही वाचाल थोडंसं हे तेव्हा कळेल. आणि नाही आलं तरी एकदम इझी लेवलचा क्वेश्चन नाही, हा थोडंसं चुकू शकतं एक्झाममध्ये पण.
ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, द प्रोव्हिजन ऑफ प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन इज फाउंड इन विच ऑफ द फॉलोइंग लिस्ट. आता हे बघा, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे काय असतं बेसिकली, तुम्ही एखादा गुन्हा केल्यानंतर तुम्हाला अटक होऊ शकते, ठीक आहे, कायद्यानुसार. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे तुम्ही गुन्हा करायच्या आधीच तुम्हाला अटक झाली, म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली की याच्याकडं बंदूक आहे, याच्याकडं बॉम्ब आहे वगैरे, किंवा दुसरं काहीतरी रिझन्स आहेत, याच्यामुळं ऑलरेडी तुम्हाला गुन्हा सिद्ध व्हायच्या आधी किंवा गुन्हा व्हायच्या आधीच तुमचं डिटेन्शन झालं, तुम्हाला लॉकअपमध्ये ठेवलं, तर त्याला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणतात. आणि हे कोणत्या लिस्टमध्ये येतं. आता लिस्ट काय असतात बेसिकली, तर हे बघा, आपले जे केंद्र सरकार आहे, राज्य सरकार जे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट मोदी जे आहेत ते, त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट फडणवीस सरकार जे आहे ते, आणि लास्टला सेंटर, स्टेट आणि एक असते कॉन्करंट लिस्ट. हे केंद्र सरकार काही गोष्टींवर कायदा करू शकतं, राज्य सरकार काही गोष्टींवर कायदा करू शकतं, आणि काही गोष्टीवर दोघं पण कायदा करू शकतात, त्याला कॉन्करंट लिस्ट म्हणतात. म्हणजे काय, समजा तुम्हाला डिफेन्सशी रिलेटेड एखादी गोष्ट असेल, भारताचं जे डिफेन्स आहे, युद्ध वगैरे जे आहे, त्यामध्ये केंद्र सरकार कायदा करणार, ते काय राज्य सरकारच्या अंडर नाही आहेत. किंवा आणखी काय आहेत, फॉरेन रिलेशन, म्हणजे आपल्याला चायनाबरोबर काहीतरी करार करायचा आहे, तर ते केंद्र सरकार करणार, राज्य सरकारचा त्यात काही रोल नसतो. वेअर स्टेट लिस्ट जे असते, म्हणजे स्टेट लेवलला काही ज्या गोष्टी आहेत, शिक्षण वगैरे, तर आता शिक्षण वगैरे यासुद्धा गोष्टी म्हणजे कॉन्करंट लिस्टमध्ये येऊ शकतात. बेसिक ज्या स्टेट लेवलचे जे कायदे करायचे अधिकार आहेत, वॉटर वगैरे, नदीचे रिलेटेड आहे, एखादं बंधारा बांधणे वगैरे, या स्टेट लिस्टमध्ये येणार. आणि कॉन्करंट लिस्ट म्हणजे काय, अशी लिस्ट की ज्याच्यावर दोघं पण कायदा करू शकतात. पण यामध्ये काय होतं, सेंटरनं कायदा बनवला आणि स्टेटनं कायदा बनवला, आणि दोघांचे कॉन्फ्लिक्टिंग असतील, म्हणजे विरोधी असतील एकमेकांचे कायदे, तर सेंटरचा जो कायदा असतो तो पकडला जातो, स्टेटचा कायदा जो आहे तो रद्द होतो. समजते. सो 3 लिस्ट कोणत्या, एक असते सेंटर लिस्ट किंवा युनियन लिस्टसुद्धा म्हणतात त्याला, युनियन लिस्ट, युनियन म्हणजे मोदी सरकारची, ठीक आहे. त्यानंतर एक असते स्टेट लिस्ट, जे राज्य सरकार बनवणार, आणि तिसरं असतं कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे दोघं पण कायदे बनवू शकतात त्या विषयांवर, म्हणजे त्या विषयामध्ये यादी दिलेली असते की ॲग्रिकल्चरशी रिलेटेड कोण बनवू शकतं, फॉरेस्टशी रिलेटेड कोण बनवू शकतं, लोकल बॉडीशी रिलेटेड कोण कायदा बनवू शकतं वगैरे वगैरे. असे खूप लिस्टमध्ये यादी असते. बेसिकली हे विषय असतात त्यात, या विषयावर कोण कायदा बनवणार, या विषयावर कोण बनवणार, या विषयावर कोण. तर युनियन लिस्टमध्ये जे विषय असतात त्याच्यावर केंद्र सरकार, स्टेट लिस्टमध्ये राज्य सरकार, आणि कॉन्करंटमध्ये दोघं पण दोघांचे विरोधी असतील तर युनियनचा कायदा सुपिरियर ठरतो. सो प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनवर कोण बनवू शकतं, तर हे या लिस्टमध्ये आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. म्हणजे तुम्ही गुन्हा करायच्या आधीच तुम्हाला जेलमध्ये टाकायचा अधिकार कोणाला आहे, एक तर केंद्र सरकारला आहेच, कारण आतंकवादी वगैरे जे असतात त्याच्याशी रिलेटेड केंद्र सरकार डील करणार. आणि कॉन्करंट लिस्ट म्हणजे राज्य सरकार पण बनवू शकतं एखादा स्पेसिफिक कायदा, पण प्रोव्हाइडेड केंद्र सरकारचा आणि यांचं अपोजिट असलं तर मग केंद्राचा कायदा सुपिरियर ठरणार. सो याचा आन्सर जे आहे ते 3 आहे. नेक्स्ट काय बघा, विच हायकोर्ट हॅज ज्युरिडिक्शन ओव्हर लक्षद्वीप. आता लक्षद्वीप सगळ्यांना समजतं आहे का, हा समजा भारताचा मॅप आहे. हे ठीक आहे, इथं काही बेटे आहेत, इथं अरेबियन सीमध्ये, ठीक आहे, अरबी समुद्रामध्ये काही बेटे आहेत कोरल रीफ्सची, तिथं लक्षद्वीप आहे. लक्षद्वीप इथं आहे अरबी समुद्रात. आणि इकडे जे आहे ते आपलं अंदमान निकोबार आहे या साईडला, बे ऑफ बेंगॉलमध्ये, बे ऑफ बेंगॉल. इथं काय आहे, अंदमान अँड निकोबार. लक्षद्वीप बे ऑफ लक्षद्वीप अरेबियन सीमध्ये येतं, अरबी समुद्रात इकडं, ठीक आहे. इथं महाराष्ट्र आहे, गोवा, कर्नाटक, केरळ आहे इथं असं खाली. आता कुठला हायकोर्ट लक्षद्वीपशी रिलेटेड कायदे करणार, जसं मी मगाशी सांगितलं गोवा राज्याशी रिलेटेड, गोवामध्ये हायकोर्ट नाही आहे, सो बॉम्बे हायकोर्ट जवळचं जे आहे ते त्याच्यावर कायदे करतं. तसंच लक्षद्वीप जे बेट आहे तिथं, आता बेटांवर सेपरेट हायकोर्ट नसणार इथं, सो ह्याच्या जवळचं कुठलं स्टेट आहे तर केरळ आहे स्टेट, ठीक आहे. सो केरळ गव्हर्नमेंट जे आहे, केरळ हायकोर्ट जे आहे ते निर्णय घेतं. लक्षद्वीपमध्ये एखादा गुन्हा झाला, तुम्हाला अप्रोच करायचा असेल तर केरळ हायकोर्टमध्ये जाऊ शकता तुम्ही. आणि तसंच अंदमान निकोबार जे आता विचारलं नाही क्वेश्चन, पण अंदमान निकोबार जे आहे त्याच्याशी रिलेटेड कुठला हायकोर्ट आहे तर इथं बंगाल आहे. इथं हे बघा, बंगाल, पश्चिम बंगाल जे आहे, ममता बॅनर्जी आत्ता न्यूजमध्ये होतं. सो वेस्ट बेंगॉल, त्याचं कलकत्ता हायकोर्ट जे आहे, कलकत्ता ते कायदे करतं
अंदमान निकोबारशी रिलेटेड. सो या आत्ता 2 गोष्टी लक्षात ठेवा. लक्षद्वीपशी रिलेटेड केरळ हायकोर्ट आणि अंदमान निकोबारशी रिलेटेड कलकत्ता हायकोर्ट. सो हे केरळ हा सोपा क्वेश्चन आहे तसं. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे जिओग्राफी जरी माहीत असेल कुठलं जवळचं आहे याच्याशी तर तुम्ही सोडवू शकता. नॉट ट्रू, चुकीचं विचारलं आहे. 65वा लास्टचा क्वेश्चन आहे. द डेट ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन 26 नोव्हेंबर. आता 26 नोव्हेंबरला आपलं ते काय म्हणतो आपण प्रिॲम्बल जे आहे ते वाचताना यात ही तारीख येते, वी अडॉप्ट, इनॅक्ट अँड गिव्ह आवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन. पण ॲक्च्युली 26 नोव्हेंबरला काय झालं होतं, सगळ्या गोष्टी अंमलात आल्या नव्हत्या. त्यातल्या काही ज्या इम्पॉर्टंट गोष्टी होत्या त्या अंमलात आल्या होत्या. ॲक्च्युअल कॉन्स्टिट्यूशन कधी अंमलात आलं पूर्णपणे तर 26 जानेवारी 1950. त्याला प्रजासत्ताक दिन म्हणतो आपण. ठीक आहे. सो हे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं काय बघा, सेक्युलर शब्द जो आहे धर्मनिरपेक्ष म्हणतात त्याला मराठीत, हा 42व्या घटनादुरुस्तीनं ॲड केला. बरोबर, आधीच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हता हा शब्द प्रिॲम्बलमध्ये. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, 42वी घटनादुरुस्ती होती 76मध्ये केली होती इंदिरा गांधींनी. बरोबर आहे. सोशल जस्टिस, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक जस्टिस जे आहे, जस्टिस शब्द जिथे जिथे येईल ते आपण USSR म्हणजे रशियाकडनं घेतलेलं आहे. बरोबर आहे. हे मी शिकवेन तुम्हाला नंतर, या कुठल्या देशाकडून आपण काय घेतलेलं आहे, अमेरिकेकडून काय घेतलं आहे, फ्रान्सकडून काय घेतलं आहे, ब्रिटनकडून काय घेतलं आहे. ठीक आहे. आयरिश कॉन्स्टिट्यूशन जे होतं, साऊथ आफ्रिका, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कुठल्या कॉन्स्टिट्यूशनमधून काय काय घेतलं आहे आपण, त्याच्यावर एक क्वेश्चन येतो गॅरंटेड. सो हे पण बरोबर आहे. जस्टिसची कन्सेप्ट जी आहे ती रशियाकडनं घेतली आहे. 76मध्ये 42व्या घटनादुरुस्ती बरोबर आहे, इंदिरा गांधीच्या काळात झाली होती. सगळ्यात मोठी घटनादुरुस्ती ही आहे 42वी. मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात त्याला, मिनी कॉन्स्टिट्यूशन. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सेक्युलर शब्द पण तेव्हाच ॲड झाला होता 42व्या घटनादुरुस्तीत. हे तिन्ही बरोबर आहेत खालचे. सो हे चुकीचं आहे. आता इझी क्वेश्चन आणि टफ क्वेश्चन सांगायचं झाले तर कोणकोणते आहेत बघा यामध्ये. हा जो आहे तो इझी आहे. ठीक आहे. हा पण इझी आहे 64 नंबरचं. त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हा टफ आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असेल समजा सूची या युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट, त्याच्यातले आता नंतर बघूया आपण इम्पॉर्टंट कोणकोणते पॅरामीटर्स आहेत. पण माहीत असेल तर ठीक, नाही तर थोडंसं टफ आहे क्वेश्चन. त्यानंतर हे बलवंतराय मेहता कमिटी, हा पण टफ आहे थोडंसं, कारण हे कमिटी खूप सारे आहेत, 7-8 कमिटी आहेत आणि त्यातल्या मग ह्यांनी काय सांगितलं वगैरे एक्झाममध्ये बरोबर येणं थोडंसं अवघड आहे. त्यानंतर हे काय बघा, ऑर्डिनरी बिल आणि मनी बिल. हे सोपा क्वेश्चन आहे. जेव्हा तुम्ही वाचाल बेसिक इंडियन कॉन्स्टिट्यूशन पॉलिटी तेव्हा तुम्हाला हे कळून जाईल. त्यानंतर हे जे आहे अय्यंगार ड्राफ्टमन, आता हे तुम्हाला आंबेडकर होते माहीत पाहिजे. सो तसं बघायला गेलं ए चुकीचं आहे ठरवलं, इथं आहे 2 ऑप्शन 50-50मध्ये आला आणि रायजादा बरोबर आहे. हे बरोबर आहे कारण हे कॉमन फॅक्ट आहे. सो हा इझी क्वेश्चन आहे तसं बघायला गेलं तर, पण पाठ नसेल तर चुकणार तुमचं. हा टफ क्वेश्चन आहे हा कारण हे किती वाचले पुस्तकं तरी त्यात कुठं दिलेलं नसतं जास्त. त्यानंतर राईट टू प्रॉपर्टी जो आहे तो इझी क्वेश्चन आहे हा, इझी. त्यानंतर परिशिष्ट शेड्यूल्स जे आहेत ते इझी क्वेश्चन आहे, 12च असतात, 12पैकी 1. हा हायकोर्टचा क्वेश्चन पण इझी आहे. मगाशी आपण बघितलं की लक्षद्वीपची रिलेटेड कोणतं कोर्ट आहे आणि इथं सगळ्यात जास्त बेंचेस, म्हणजे कोर्टावर क्वेश्चन येणार एक डेफिनेटली इझी लेवलचं. हा पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतं, हा टफ लेवलचं, कुठं वाचण्यात येत नाही जास्त. हा इझी आहे फंडामेंटल राईटचं. त्यानंतर गव्हर्नरशी रिलेटेड कोणतं आर्टिकल आहे, इझी क्वेश्चन आहे. आता हे इथलं कुठला ग्रामपंचायतीशी रिलेटेड, हा इझी क्वेश्चन आहे, कॉमन सेन्स आहे, वाचला नसलं तरी येऊ शकतो तुम्हाला. आणि हा जो आहे तो टफ आहे क्वेश्चन. सो टोटल आपण इझी आणि टफ बघूया आता कोणते. तर म्हणजे हा जो आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे बरोबर. म्हणजे आता हे बघा परत मी जे स्टार्टिंगला सांगितलं होतं तुम्हाला की 10 क्वेश्चन जे आहेत ते इझी असणार, म्हणजे ते सुटू शकतात तुम्हाला विथ 90% ॲक्युरसी. पॅरेटो प्रिन्सिपल मी जे सांगितलं आहे की बाबा 20% अशा गोष्टींच्या मागं लागायचं ज्यातनं 80% आउटपुट मिळेल. सो 10 क्वेश्चन जे आहेत हे ह्यातले 9 जरी बरोबर आले तुमचे, एक सिली मिस्टेक होऊ शकते किंवा माहीत नसेल तरी चालेल. आणि हे जे राहिलेले 5 क्वेश्चन आहेत हे टफ आहेत थोडेसे, आणि दरवर्षी असंच असणार कॉम्बिनेशन, 10 इझी असतील आणि 5 टफ असतील. सो 10पैकी तुम्हाला 9 जरी बरोबर आले आणि हे 5मध्ये एखाद दुसरा अंदाजपंच बरोबर आलं 10 तरी ठीक आहे.
आता जे माहीत नाही ते रँडमली एक्झाममध्ये अप्रोच करायला जायचं नाही की सगळे 15चे 15 सोडवतो, मग निगेटिव्ह मार्किंग होण्याची शक्यता असते आणि मार्क मग परत तुमचे 1-2 मार्कांनी कट ऑफ राहू शकतो. सो नेहमी लक्षात ठेवायचं, जे येत आहेत 100% ते चुकवायचे नाहीत. जे तुम्ही वाचणार आहे आता पॉलिटी पुढं इथून 3 महिने, तेव्हा काही विचारलेही सारखं रेफर करत राहायचं. म्हणजे पॉलिटीचं लक्ष्मीकांत जरी पुस्तक बघायला गेलं तुम्ही 500 पानाच्या वर असेल, आता 500 पानं वाचून तुम्हाला 15 क्वेश्चन हे सोडवायचे. सो ते लक्ष्मीकांत वगैरे वाचायची गरज नाही. ग्रुप सीला तात्यांचा ठोकळा वाचला तरी हे 10 क्वेश्चन सुटून जातील तुम्हाला. सो छोटं घ्यायचं पुस्तक किंवा नोट्स घ्यायचं 100 पानाचं आणि त्याच वाचत राहायचं. मी सांगेन तुम्हाला यातलं 10 क्वेश्चन बरोबर येण्यापुरतं मी शिकवेन तुम्हाला. बाकी सगळ्याचं सगळं 15 येतील याची गॅरंटी नाही किती वाचलं तरी. ठीक आहे, ऑल द बेस्ट.